आवाज नाही येत आहे. आवाज येत नाहीये बिगाजी. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये दारूबंदी झालेली आहे आणि दारूबंदी झाल्यानंतरची चंद्रपूरमधील प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहेत. महिलांच्या आहेत किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या आहेत. सुधीर मुनगंटीवार किंवा देवेंद्र फडणवीस या सर्वांनी दारूबंदीचा निषेध केलेला आहे. सरकारला ही दारूबंदी का उठवावी लागली आणि दारूबंदी कशासाठी केली होती? फडणवीस सरकार यांच्या काळामध्ये ही दारूबंदी झाली होती. तब्बल 6 वर्षानंतर महाविकास आघाडीने ही दारूबंदी उठवलेली आहे. माझ्यासोबत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारजी आहेत. सुधीरजी, तुमचा खूप आग्रह होता चंद्रपूरमध्ये की दारू बंद झालं पाहिजे. दारूबंदी तुम्ही केली होती. आता ही दारूबंदी उठलेली आहे, प्रतिक्रिया काय तुमची? नाही, खरं तर कोणत्याही सरकारचा निर्णय हा तर्काच्या आधारावर झाला पाहिजे. जेव्हा एखादा सरकारी निर्णय हा तर्कहीन होतो. आवाज येतोय का? हा, बोला बोला, येतोय बोला. जेव्हा सरकारचा एखादा निर्णय हा तर्काच्या आधारावर होत नाही तेव्हा मात्र आश्चर्य होतं. हा निर्णय देवेंद्रजीच्या सरकारने केला असं म्हणणंही पूर्णपणे योग्य होणार नाही. कारण या निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे तर गेले 15 वर्ष दारूबंदी करावी या मागणीसाठी शेकडो महिला विविध आंदोलनामध्ये सहभागी व्हायच्या. 9-10 मार्चला 2011 रोजी चिमूरवरून 5000 पेक्षा जास्त महिला अनवाणी पदयात्रा करत गेल्या. आणि मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतरचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण मोर्चे असतील त्यापैकी हा एक मोर्चा होता. टी पॉइंटवर या अगोदर अनेक मोर्चे आलेत, पण ते मोर्चे काही मागण्यांसाठी असायचे, कुठं पगारवाढीसाठी असायचे, कुठं रोजगारासाठी असायचे, कुठं स्थायीकरणाच्या संदर्भात असायचे, कुठं आरक्षणाच्या संदर्भात असायचे. पण हा पहिला मोर्चा होता जो स्वतःसाठी नव्हता. हा समाजाच्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी महात्मा गांधींनी जो विचार मांडला त्या विचारासाठी हा मोर्चा होता की व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये डायरेक्टिव्ह मध्ये जी तरतूद केली त्या तरतुदीचा आग्रह घेऊन संविधानाच्या तरतुदीनुसार जिल्ह्यामध्ये आपण दारूबंदी करावी ही त्या हजारो महिलांची मागणी होती. मी आणि स्वर्गीय आर पाटील आम्ही दोघेही त्या मोर्चाला सामोरे गेलो. कारण तो चंद्रपूर जिल्ह्याचा मोर्चा होता. स्वर्गीय आर पाटील विधानसभेचं अधिवेशन नागपूरचं सुरू होतं. मला म्हणाले की आपण सोबत जाऊ आणि आम्हीही गेलो. स्वर्गीय आर पाटलांनी तिथं आश्वासन दिलं की दारूबंदीच्या संदर्भामध्ये तुमच्या तीव्र भावना लक्षात घेऊन, तुमची मागणी लक्षात घेऊन, उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाच्या समस्या लक्षात घेऊन दारू या विषयाच्या संदर्भात 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले. सातत्याने निरंतर तुमचा संघर्ष आहे. या संदर्भामध्ये मी स्वतः लक्ष देतो. आणि मला ते म्हणाले की या विषयावर विधानसभेत चर्चा घडली पाहिजे. दुसऱ्या दिवशी विधानसभेत मी चर्चा घडवली. विधानसभेच्या उत्तरामध्ये काँग्रेसच्या सरकारने सांगितलं की आम्ही एक समिती नियुक्त करू. तेव्हाचे पालकमंत्री संजय देवतलेजी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त झाली. ती काँग्रेसनीच सरकारने नियुक्त केलेली समिती होती. आणि या समितीमध्ये आदरणीय विकास आमटेजी, ज्यांचं आयुष्य समाजसेवेसाठी ज्यांनी वेचलंय, समाजसेवेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य समाजाला अर्पण केलं, आणि यासोबत डॉक्टर अभय बंग जे नक्षलग्रस्त भागात आदिवासी गरीब लोकांची सेवा करतात, सर्च याच्या एनजीओच्या माध्यमातून हे 2 सदस्य त्या दारूबंदीच्या संदर्भात होते. आणि दारूबंदीच्या संदर्भात त्या अहवालामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की दारूचे दुष्परिणामच आहे, दारूचा सुपरिणाम एकही दिसत नाही आणि दारू बंद केली पाहिजे. आणि हा प्रयोग आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करायला हरकत नाही. या अगोदर काँग्रेसच्या सरकारने वर्धा जिल्हा व गडचिरोली जिल्हा व गुजरातमध्ये हा प्रयोग केला आहे. तर हा प्रयोग करताना
गडचिरोली आणि वर्धेच्या मधात असणारा चंद्रपूर जिल्हा सुद्धा दारूबंद केला पाहिजे असा अहवाल दिला. मग सातत्याने महिलांची मागणी लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळात जेव्हा लोक यायचे, महिला यायच्या, आम्ही सांगितलं ठीक आहे, आमचं सरकार नाही आहे. या अहवालावर आम्ही निश्चितपणे सरकार आल्यानंतर गंभीरपणे विचार करत आपला आवाज जनहित, लोकहित आणि महिलांच्या आवाजाला आम्ही समर्थ साथ देऊ. आणि त्या दृष्टीने महिला 588 ग्रामपंचायतीचे ठराव, 1 लक्ष आमच्या माता भगिनींच्या सह्यांचं निवेदन, या आधारावर तेव्हा दारूबंदी केली. ही दारूबंदी झाल्यानंतर हायकोर्टात दारू दुकानदार गेलेत. हायकोर्टाने सांगितलं की सरकारने योग्य निर्णय केला आणि दारू दुकानदारांची जी केस होती ती रद्द झाली. त्यानंतर आता दारू दुकानदार सुप्रीम कोर्टात आहे. सरकारच्या वतीने हायकोर्टामध्ये हे सांगण्यात आलं की दारूचे खूप दुष्परिणाम असल्याने आम्ही दारू बंद केली. विभागाच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देण्यात आलं, आकडे देण्यात आले की दारूनी स्वास्थ्य, आरोग्य आणि आर्थिक स्थिती बिघडते. आणि सरकारच्या वतीनेच हायकोर्टामध्ये हे ऍफिडेव्हिट दिलं आणि म्हणून आपण केस जिंकलो. आता सुप्रीम कोर्टामध्ये याच सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टात असंच ऍफिडेव्हिट दिलाय की आमच्या घटनेमध्ये, डायरेक्टिव्ह मध्ये हे अतिशय स्पष्ट आहे की प्रत्येक मायबाप सरकारचं काम, मुलगा ऐकत नसेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं, दिशा दाखवणं, हे घटनात्मक रत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीत आहे. हे याच सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आपण ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. पण आता मात्र हे आश्चर्य होत आहे की एक तर्कहीन निर्णय कोरोनाच्या या संकटात, म्हणजे एकीकडे आम्हाला ऑक्सिजनच्या टँकरचे प्रश्न आहे, इंजेक्शनचे प्रश्न आहे, म्युकर मायकोसिसच्या आजाराचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या विजाईच्या टंचाईचा प्रश्न आहे, खरीप हंगामाचा विषय आहे, छोटे लघु उद्योजक, कुटीर उद्योजक, ग्रामोद्योग, हस्तकला उद्योग बंद आहे, फुटपाथ धारकांचे धंदे बंद आहे, व्यवसाय बंद आहे. त्या संदर्भात सरकारपाशी वेळ नाही. पण एक तर्कहीन निर्णय, जो तर्क, तुम्ही कोणताही प्रश्न कसाही विचारा, मी हे निश्चितपणे तर्काच्या आधारावर सांगू शकतो की या सरकारने जनतेशी केलेली ही पंडित नेहरूजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलेली ही बेईमानी आहे. सुधीर भाऊ, एक कारण सांगताना असं सरकारने म्हटलंय की गुन्हेगारी वाढली होती. काय फॅक्ट्स आहे? म्हणजे अवैध दारू विक्री वाढली होती, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढली. तर तुम्ही सगळे चंद्रपूरचे आहात, माजी अर्थमंत्री आहात आणि तुम्ही सुद्धा दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते. काय वस्तुस्थिती आहे? सरकारने जो झा समितीचा अहवाल सांगितलाय त्या अहवालात काही तफावत आहे की अहवाल बरोबर आहे? नाही, त्यांचा अहवाल जो आहे ना, तो अहवाल, एक गोष्ट नक्की आहे की त्यांचा अहवाल हा दारूबंदी हटवण्याच्या दृष्टीने मॅन्युप्युलेटेड केलेला अहवाल आहे. या अहवालामध्ये ते काय सांगतात की दारूबंदी व्हायच्या अगोदर 1700 महिलांवर आरोप आणि केसेस झाल्या होत्या. तेव्हा तर दारूबंदी नव्हती ना. आता दारूबंदी झाल्यावर त्याच्यामध्ये काही वाढ झाली तर आपण ते नियंत्रणात आणायची की आपण हे सांगायचं की आम्ही अकार्यक्षम आहोत, आम्ही अवैध कोणत्याही व्यवसाय व्यवहारावर बंदी घालू शकत नाही. 15,000 कोटी आम्ही पोलिसांवर खर्च करतो, पण आम्हाला माफ करा, आम्ही अवैध काम थांबवू शकत नाही. हे सरकारने मान्य केलं, हे आश्चर्यजनक आहे. जे सरकार अवैध दारूचा व्यवसाय थांबवू शकत नाही, आतंकवाद कसा थांबवू शकेल? म्हणजे सरकारची, मग सुधीर भाऊ म्हणजे पूर्ण उद्या ना, माझं पूर्ण उद्या. यांनी काय केलं? वर्धेचे आकडे का नाही सांगितलं? वर्धा जिल्ह्यात काँग्रेसने दारूबंदी केली. आता वर्धा जिल्ह्यामध्ये 4.5 लक्षापेक्षा जास्त केसेस झाल्या. इथं तर 40,000च केसेस झाल्या. 4.5 लक्ष. मग 4.5 लक्ष केसेसचा आकडा का नाही दिला तिथं?
की वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मग दारूबंदी हटवण्याची याच आधारावर, याच तर्काच्या आधारावर वर्धा जिल्ह्याची दारूबंदी का हटवली जात नाही? बरं, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यास करताना फक्त केसेस किती झाल्या हे सांगितलं, पण हे सांगितलं का की या संदर्भात घोषणा झाल्या होत्या ना, पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती की ज्या ठाणेदाराच्या क्षेत्रामध्ये अवैध दारूचे केसेस वाढतील त्यांना निलंबित करेल. एक तरी निलंबित झाला का? यामध्ये 5 वर्षात साधारणतः 50% अपघातामध्ये मृत्यू कमी झाले. तो आकडा दिला का तुम्ही? की पहिल्यांदा 400 मृत्यू व्हायचे ते आता 150-150 पर्यंत आले, कारण दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रमाणामध्ये खूप कमी आली. पत्नीला मारण्याचे जे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे आहेत ते 5 वर्षात कमी झाले की वाढले याला सांगता आलं असतं, ते कमी झालेत. मग तो आधार तुम्हाला घेता आलं नसतं का? पोळ्याच्या उत्सवाच्या दिवशी 2014च्या अगोदर दारू पिऊन खून व्हायचे. 2014 नंतर असे उत्सव शांततेने झाले, खून झाले नाही, याचे आकडे सरकारला देता आले नसते का? एनसी मॅटर म्हणजे छोट्या मोठ्या शिव्या देण्याचे प्रकार, मारापिट्या, छोट्या मोठ्या ज्या काही घटना होत्या या 50% पेक्षा कमी झाल्या. मग याचा तुम्ही अहवालामध्ये कुठं उल्लेख केला का? गाडीचे अपघात कमी झाले याच्या संदर्भात का तुम्ही उल्लेख केला का? सोनोग्राफीच्या डॉक्टरांनी अहवाल दिला होता. नाही, मग सुधीर भाऊ, मग मी तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की अंमलबजावणी नीटपणे सरकारला करता आली नाही असं वाटतं तुम्हाला? सरकारने नीट अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काम केलंच पाहिजे. सरकारने काही अंशी केलं, पण मधातच पोलीस अधीक्षकाच्या बदल्या करून टाकायच्या. या संदर्भामध्ये तुम्हालाही माहिती आहे की सचिन वाझेच्या तक्रारीमध्ये किंवा परमवीर संघाच्या तक्रारीमध्ये गंभीर मुद्दा आलाय की दारूवाल्यांकडून पैसे जमा करणे. आता तो खरा की खोटा हा कागाच्या ओघामध्ये समजेल. पण दुसरा तर्क, मग डॅन्स बार सुरू आहे मुंबईमध्ये. आज मी माहिती घेतली, साधारणतः डॅन्स बारच्या संदर्भामध्ये 600च्या वरती केसेस झाले आतापर्यंत. मग तुम्ही डॅन्स बार सुरू करणार आहात का? कारण डॅन्स बार पासूनही वर्षाला साधारणतः 400 कोटी 500 कोटी उत्पन्न होतं. तुम्ही आता गुटख्यावर पूर्ण महाराष्ट्रात बंदी आहे. आता 1000 कोटीचा महसूल बुडतो. आता गुटखा तर मिळतोच आहे ना अवैधपणे. असं कोण? तुम्ही आता मुंबईमध्ये फिरून या मॅक्स महाराष्ट्राची टीम घेऊन, कोणत्याही दुकानात जा, तुम्हाला जाफरानी मिळते, तुम्हाला तंबाखू उपलब्ध होतो. प्लॅस्टिकची बंदी आहे. 750 कोटीचा महसूल दरवर्षी बुडतो. आणि साधारणतः जो अंदाज आहे 10 लाख लोकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेरोजगारी आली. मग तुम्ही प्लॅस्टिक बंदीचा विचार का नाही उठवत? अवैध रेती 4000 कोटी रुपयाचा महसूल बुडतो. अवैध रेती सुरूच आहे. शेकडो केसेस, आज मला आकडा आला नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे 5 वर्षात अवैध रेतीच्या 40 ते 50 हजारच्या वरती केसेस आहेत आणि दरवर्षी 4000 कोटीचा महसूल बुडतो. मग अवैध रेतीच्या संदर्भात ती वैध का नाही करत तुम्ही? सट्टा सुरू असतो, सट्ट्याच्या संदर्भात साधारणतः 1,500 कोटीचा महसूल बुडतो. मग सट्टा आपण का नाही सुरू करत? कॅसिनोवर बंदी आहे. काही देशामध्ये कॅसिनोवर आता जो येणारा टॅक्स आहे तो हजारो कोटींनी मिळतो. आपण कॅसिनोवरची बंदी महाराष्ट्रामध्ये का हटवत नाही? आपण शेतकऱ्यांना गांजा अफूची शेती का करू देत नाही? असं आहे की याचं एकच कारण आहे की समाज बर्बाद होईल अशी कोणतीही कृती जरी त्या क्षेत्रामध्ये अवैध व्यापार व्यवहार असला तरी समाज बर्बाद करण्याचं काम हे सरकारचं नसतं. दवाया दारू हे का? मग मला सांगा ना, मग सुधीर भाऊ, मग ही दारूबंदी का उठली मला सांगा, काय कारण तुमच्या दृष्टीने काय कारण आहे? ही दारूबंदी उठण्याचं माझ्या दृष्टीने म्हणजे आता असं आहे की मी काही मनकवडा नाही, पण मागा साधारण तुम्ही मंत्री आहात, माजी मंत्री आहात तुम्ही, आणि तुम्ही तिथले आमदारी आहात आणि तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही मला हे सांगू नका की मला मी काय मनकवडा नाही. तुम्हाला इत्तमभूत सगळी माहिती आहे. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावर सांगा, सरकारने हा निर्णय का घेतला, कुणाचा दबाव होता, कुणाचं काय झालं? 3 कारण असण्याची शक्यता आहे. पहिलं कारण की काँग्रेसचे नेते श्री नितीन राऊतजी व काँग्रेसचे नेते आमचे मित्र प्रदेशाचे जे अध्यक्ष आहे आमचे नाना पटोलेजी, या दोघांनी एक तीव्र भूमिका तुम्ही बघितली असेल 4 दिवसापासून घेतली होती. आणि ती भूमिका होती की पदोन्नतीमध्ये जे मागास आहेत, अनुसूचित जातीचे लोक असतील, असे जे अतिशय मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या लोकांना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वाद आहे.
अशा प्रसंगामध्ये माझा व्यक्तिगत रीतीने जो तर्क आहे की कोणतंही सरकार एवढ्या संकट समयी अशा पद्धतीच्या दारूबंदीचा निर्णय करणार नाही. कदाचित तो निर्णय त्यांना हट्टाने करायचाच असता तर तो निर्णय त्यांना अजून एक 6 महिन्यांनी 1 वर्षांनी कोरोनाचे रुग्ण कमी झाले, कोरोनाची मृत्यू संख्या शून्यावर आली किंवा आपण या संकटातून बाहेर पडल्यानंतर त्यांना करता आली असते. पण आश्चर्य या गोष्टीचं म्हणूनच आहे की कदाचित मग सरकारला असं तर नाही वाटलं की सरकार वाचवायचं आहे, चला दारूबंदीची मदत जरी घेतली तर काँग्रेसच्या काही लोक जे आग्रही आहे ते पदोन्नतीच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो बाजूला पडेल आणि दारूबंदीच्या आनंदात त्यांच्या मनात येणारा हा प्रश्न बाहेर पडेल. दुसरा विषय अजून एक आहे की नाही पण आता तुम्ही सुधीर भाऊ आता तुम्ही कसं जोडलं मला काही कळलं नाही, मला पुन्हा एकदा समजून सांगा. दारूबंदी आणि पदोन्नतीचा काय संबंध आहे? पदोन्नतीच्या आरक्षणाचा विषय हा 4-5 दिवसापासून अतिशय काँग्रेसने गाऊन धरला. कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय झाला नाही, पण काँग्रेसला कदाचित काँग्रेसची ही मागणी होती दारूबंदी उठवा. ही मागणी विशेष करून तर काँग्रेसचीच होती ना. या संदर्भात इतर कोणत्याही पक्षांनी मागणी केली नव्हती. हा हट्ट, हा दुराग्रह, ही मागणी तर काँग्रेसची होती आणि काँग्रेसच्या या 2 मागण्यांपैकी एक मागणी त्यांनी पूर्ण केली आणि ही मागणी त्यांनी दारूबंदीची पूर्ण केली असावी असं मला वाटतं. दुसरा विषय जो आहे, तुम्ही जर या सरकारची गेल्या कोरोनाच्या संकटामध्ये असणारं गेल्या वर्षाचं कामकाज पाहिलं विलास भाऊ तर तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, तुमच्या ही मॅक्स महाराष्ट्रामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका काय मांडली की आर्थिक तणाव आहे, आर्थिक ताण आहे, आर्थिक राज्यासमोर अडचण आहे. पण मी तुम्हाला त्यांचे निर्णय जर सांगितले तर दारूवर त्यांचं किती प्रेम आहे हे त्यांचं लक्षात येईल. पहिली गोष्ट, एवढ्याही तणावात त्यांनी कोणत्याही व्यावसायिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूट दिली नाही. गरीब बीपीएल धारकांना विजेमध्ये सूट दिली नाही, पण दारू लायसन्स धारक यांना मात्र लायसन्स फी मध्ये 450 कोटी रुपयाची सूट दिली. आता ही सूट दारूवाल्यांना का दिली? दारू हा काही आपला ऐतिहासिक आणि हा आपल्या महाराष्ट्राचं भविष्य घडवणारा तर विषय आहे असं मला वाटत नाही. दुसरा निर्णय की एकीकडे सांगत होते की आम्हाला 12 बलुतेदार गरीब म्हणजे आमचा कुंभार बांधव असेल, चर्मकार बांधव असेल, नाभी बांधव असेल, जे गरीब व्यावसायिक आहे यांना मदत करायला पैसे नव्हते. पण 4 वर्ष वाईन प्रमोशन स्कीमचे पैसे दिलेले नव्हते 4 वर्षापासून माननीय देवेंद्रजीच्या सरकारने. कारण पहिली प्रायोरिटी शेतकरी, कष्टकरी, गरीब यांनी गरीब किंवा पॅकेजला पैसे नाही सांगितलं, पण वाईन प्रमोशनला मात्र पैसे दिले. तिसरा मुद्दा, राष्ट्रवादीच्या एका अतिशय मोठ्या नेत्यांनी मागणी काय करावी तर केस कर्तनालयाचं वीज बिल माफ करा, छोट्या उद्योजकांचं, लघु उद्योजकांचं वीज बिल माफ करा असं म्हटलं नाही. चिंता काय होती, लॉकडाऊन मध्ये परमिट धारक जे आहेत दारू विकणारे हे फार अडचणीत आले. खरं आता सरकारने यांची नावं बीपीएल मध्येच टाकली पाहिजे किंवा अन्नपूर्णा योजनेमध्येच टाकली पाहिजे. काय प्रेम होतं, पण दारू वगैरे अडचणीत आले म्हणून यांचं वीज बिल माफ करा. तर सरकारची जी नियत आहे आणि या अगोदर सुद्धा म्हणजे यावर स्वर्गीय आर पाटील हे नेहमीच अवैध व्यवसायाच्या विरोधी भूमिका घ्यायचे, पण यांच्यापैकी काही लोक हे नेहमीच अवैध व्यवसायाच्या बाजूचे असायचे. मग आठवत असेल की मी स्वतः विधानसभेत एकदा यांचं एक पत्र वाचून दाखवलं. मागच्या टर्ममध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्यांनी पत्रक काढलं होतं आणि आमच्या जिल्ह्याच्या एक्साईज ऑफिसरला नोटीस पाठवला होता की लोकसंख्या इतकी वाढल्यानंतर सुद्धा दारूची विक्री लोकसंख्येच्या अनुपातात वाढत नाहीये, तुम्हाला निलंबित करण्याचं काम करावं लागेल, हे पत्र होतं. म्हणजे यांनी हे ठरवूनच टाकलं आहे की समाजामध्ये लोकसंख्येच्या अनुपातामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलीच पाहिजे, हे साधारणतः यांची भूमिका आहे. आणि म्हणून मग कोरोनाच्या संकटात सुद्धा म्हणजे अवैध दारू विकल्या जाते हे जर तुम्ही मान्यच केलं आहे, मग एसपीवर कारवाई का नाही केली हो? ज्या एसपीला तुम्ही 2 लक्ष 1.5 लक्ष रुपये पगार देता, ज्या पोलीस विभागावर 15,000 कोटी रुपये खर्च करता, तुम्ही मग असा मुद्दा का नाही केला
की ज्या एसपीच्या कार्यकाळात एवढे गुन्हे वाढले त्या एसपींना बडतर्फ करून टर्मिनेट संविधानाच्या 311 मला आश्चर्य वाटतं. तुम्ही एकीकडे अवैध आहे हे मान्य केल्यानंतर मग एसपी असतील किंवा इतरांना तुम्ही या पद्धतीने मग टर्मिनेट का नाही करत? म्हणजे तुम्ही अवैध धंदे थांबवू शकत नाही. त्या मग हे सरकार मागणी करेल की दारू चांगली आहे, विधानसभेचं अधिवेशन चालू असताना तिथं चहा कॉफीचा स्टॉल आहे, पुढच्या वेळी हे सरकार काय तिथं दारूच्या परमिट रूमचा स्टॉल करणार आहे का? महात्मा गांधींचा जो विचार होता म्हणून तुम्ही आजही काँग्रेसच्या कार्यालयात सदस्यत्वाची पावती मागा, त्या पावतीच्या मागे लिहू नये मी कधीच दारू पिणार नाही, तरच मी काँग्रेसचा सदस्य होतो. पण मी दारू विक्रेत्यांची बाजू घेईल आणि मी काँग्रेसचा नेता होतो. हे आश्चर्यजनक अशी यामध्ये गोष्ट आहे. कारण आता राज्यासमोर दारू हा एकच महत्वाचा प्रश्न राहिला. बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार, कोरोना महामारी, आरोग्य व्यवस्था, अर्थचक्र, शेतकऱ्यांच्या समस्या, 12 बलुतेदारांचे प्रश्न, वीज बिल माफ करणे हे प्रश्नच राहिले नाही. दारू पियो मस्त जियो, महाराष्ट्र से मध्य राष्ट्र हा आमचा संकल्प. चला ठीक आहे सुधीर भाऊ, आता मला सांगा की आता तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काय आंदोलन करणार आहे? आता तुम्ही एवढं सगळं बोललात, 15 मिनिटं तुम्ही बोलत होता, माझे प्रश्न 3-4च होते. तर तुम्हाला असं वाटतं की दारू बंद झाले पाहिजे, त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो आणि माणूस व्यसनाधीन होतो. आता विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आणि तुम्ही तिथले नेते आहात? असं आहे की मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की मी माझ्या व्यक्तिगत भूमिकेचं राजकारण कधी करत नाही आणि पुढेही करणार नाही. भूमिका ही या जिल्ह्यातल्या 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले, त्यामुळे ही भूमिका होती. कदाचित तुम्ही मला प्रश्न कराल मग हीच दारूबंदी तुम्ही दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यात का नाही केली, तर याचं उत्तर साधं होतं. या ठिकाणी जनता रस्त्यावर आली होती. 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले होते, 1 लक्ष महिलांनी हस्ताक्षर केले होते. 5000 गरीब महिला, अतिशय ज्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते अशा महिलांनी विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार मागणी करत टी पॉइंटवर आले. आणि मग 2011 मध्ये समिती बसली, काँग्रेसच्या समितीने याचा निर्णय केला. आता मी या संदर्भामध्ये लोक समोर येईल, जनता समोर येईल, तर मी हा विषय त्यांच्या पाठीशी उभा राहून विधानसभेचा सदस्य म्हणून निश्चितपणे उचलणार आहे. त्यांना मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणार आहे. शेवटी जनतेच्या आवाजात मी प्रश्न त्यांनी मांडल्यावर त्याचं उत्तर शोधण्याचं काम मी विधानसभेत नेहमीच केलं. हाच प्रश्न नव्हे, असे शेकडो प्रश्न हे जनतेच्या आवाजाच्या समर्थनार्थ मी उचलले. आणि भविष्यात पुन्हा जनता जेव्हा या संदर्भामध्ये जनतेने निर्णय केला की नाही आम्हाला ही हवी आहे, आज महाराष्ट्रातले अनेक लोक पुढाकार घेत आहे, तर विधानसभेत या बिलकुल. सुधीर भाऊ, आता तुम्ही एवढं सगळं म्हणजे दारूबंदीचं समर्थन करताय, तुमच्याच काळामध्ये डान्स बार सुरू झाले, म्हणजे आर पाटील यांनी बंद केले होते, ते प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने सुरू केलं आणि आता काही नियम पाळून डान्स बार सुरू आहे. त्याचं काय कारण आहे? म्हणजे तुम्ही डान्स बार तुम्हाला बंद नाही करता? डान्स बार आजही सुरू नाही तर आता केसेस कशा झाल्या असत्या? आमच्याही सरकारमध्ये कृपया अशा पद्धतीने माहिती न घेता भाष्य करणे योग्य नाही. मला सांग, नाही तुम्हीच आता जेव्हा डान्स बार काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये बंद झाले, मला अजूनही आठवतं, कारण त्या लक्षवेधीवर मीही होतो. हा विषय पनवेलच्या विवेक पाटील नावाच्या सन्माननीय आमदारांनी हा विषय उचलला. त्याच्या प्रश्नाला मी सुद्धा उपप्रश्न केले. स्वर्गीय आर पाटलांनी डान्स बार बंद केला. मग आम्ही एक विधेयक आणलं. ते विधेयक पहिल्यांदा कोर्टाने फेटाळून लावलं. कोर्टाने सांगितलं की तुम्ही 3 स्टार 5 स्टार आणि असा भेदभाव करू शकत नाही. मग आपण त्या संदर्भातला कायदा पुन्हा दुरुस्त केला. नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्हाला या कंडिशन मध्ये बंदी अशी घालता येत नाही. म्हणून आपण इतक्या कंडिशन टाकल्या की आजही कोणीही डान्स बार वैधपणे चालवू शकत नाही आणि म्हणूनच ते या सरकारमध्ये अवैधच चालवता. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आमच्या सरकारने कधीच दारूबंदी आपला
डान्स बार बंदी हटवा असा कधी ठरावच केला नाही कॅबिनेटमध्ये. आताच्या सरकारने सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, वाट पाहायची होती ना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची. घाई काय होती कोरोनाच्या संकटात, या कोरोनाच्या महामारीमध्ये असं काय झालं होतं, आणि मग तुम्ही सांगता अवैध आहेत, मग एसपीवर का कारवाई केली नाही, एसपीला तुम्ही का पकडलं नाही, एसपीला दंडित का केलं नाही. बेशरमपणे आपण सांगतोय की अवैध व्यापार अवैध व्यवसाय, मी स्वतःची अकार्यक्षमता लपवतोय. अरे घटनात्मक तरतूद आहे संविधानाचं रक्षण करण्याची, कायदा व सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची शपथ तुम्ही घेता. बिलकुल, मी तेच अंमलबजावणी करता आली नाही, अधिकाऱ्यांनी सांगितलं की जास्त वाढलाय. हा विचित्र प्रकार आहे. आणखी एक दोन मुद्द्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे, एक मराठा आरक्षण आणि मागासवर्गीयांची पदोन्नती संदर्भात. सुधीर भाऊ, मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपचे नेते आता म्हणजे राज्यभर आंदोलन करणार, आणि आता संभाजीराजे वर्सेस भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील वर्सेस संभाजीराजे असा एक वाद पाहायला मिळतोय. तुम्ही बनवलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. म्हणजे अशोक चव्हाण असं म्हणतात. काय म्हणजे आता तुम्ही कायद्याच्या चौकटीत नीटपणे बसवलं नाही, हायकोर्टात टिकलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. काय भूमिका घेऊन जाणार तुम्ही महाराष्ट्रात? मला वाटतं की हा पॉलिटिकल अल्झायमर आहे. खरा आरक्षण पहिल्यांदा दिलं ती काँग्रेस सरकारमध्येच दिलं होतं, जे ताबडतोब कोर्टातून रद्द झालं. म्हणजे पहिलं आरक्षण मराठा समाजासाठी हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बाकी मंत्र्यांच्या नेतृत्वातच दिलं होतं. बरोबर. मला आश्चर्य वाटतं की काँग्रेसने असं म्हणावं. म्हणजे ज्यांनी आरक्षण दिल्यानंतर त्यांना तुम्ही कायदा केला होता ना, सेना भाजपच्या सरकारमध्ये कायदा केला होता, तो कायदा हायकोर्टात टिकला पण तो सुप्रीम कोर्टात टिकला. काँग्रेसने सुद्धा या संदर्भातला नियम केलाच होता, कायदा केलाच होता. काँग्रेसचा निर्णय आणि कायदा एका झटक्यात त्यांनी कोर्टाने गिल्ली दांडू सारखा उडवला. मग आमचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजीच्या नेतृत्वात आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील, मान्य विनोद तावडेजी असतील, मान्य आशिष शेलारजी असतील, मान्य पंकजाताई असतील, एकनाथराव शिंदे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे, आणि असे सर्वांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय दीर्घ चर्चा करून हे आरक्षण एक फुल प्रूफ देण्याच्या दृष्टीने कायदा केला. या कायद्याला मंजुरी देताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही विश्वासात घेतलं होतं. मला आठवतं की या कायद्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाच्या अतिशय दिग्गज नेत्यांची चर्चा केली गेली आणि आपण आरक्षण दिलं. हायकोर्टात आमचं सरकार असताना त्या ठिकाणी आपण ते आरक्षण टिकवलं. जेव्हा हे सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा मात्र हे सुप्रीम कोर्टाच्या केसच्या संदर्भात यांनी किती बैठका घेतल्या, किती नेते दिल्लीला तळ ठोकून या आरक्षणाच्या संदर्भातली बाजू यांनी समजून घेतली. हे काही उपसमित्यांच्या बैठकांचा जर विषय सोडला तर याच्यामध्ये गंभीरता कोणाला होती यांचा तुम्हाला थेट प्रश्न विचारतो तुम्हाला की संभाजीराजे भोसले असं म्हणतात की नरेंद्र मोदींना 4 वेळा भेट मागितली पण भेट दिली नाही. आता केंद्राने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय. 102 जी दुरुस्ती आहे त्या संदर्भात आपला से जो आहे तो दिलेला आहे. जर मराठा आरक्षण द्यायचं होतं, केंद्राकडेही जबाबदारी आहे, तर केंद्राचा मागास आयोग जो आहे त्याची शिफारस हवी आहे. मग ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं की याला केंद्राच्या मागासवर्ग आयोगाची शिफारसच नाही आहे म्हणून ते टिकलं नाही. भाजपनेही हा मुद्दा गंभीरपणे घेतला नाही असं वाटत नाही तुम्हाला? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा गंभीरपणे घेतला. फक्त यांचा खोटा प्रचार थांबवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी मला वाटतं की गंभीर राहिलेली दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आणि इथं खालती काहीतरी सांगायचं नाही. केंद्रात सरकार, मला एक सांगा, मला एक सांगा ना, सुप्रीम कोर्टात तुम्ही गेले ना, मग सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या वतीने बाजू लढवणाऱ्या वकिलांना आपण करोडो रुपये फी देतोय. मग हा मुद्दा त्यांना समजला नाही का? म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये अंधार दूर करण्यासाठी आपल्याला ही माहिती नवीन आली का? मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. जेव्हा आपण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवू शकतो नाही तेव्हा ही अकबर बीरबलाच्या कहाणीसारखी परंपरा आहे की थंड पाण्यात तो का उभा राहिला, तर आज महागावर एक तेलाच्या दिवाची उष्णता आता दूर असणाऱ्या थंड पाण्याच्या तलावात उभा राहणाऱ्या व्यक्तीला लागली. ही काय आजची परंपरा नाही.
तशा पद्धतीची भावना असणारे आजही आहे कलियुगामध्ये. खर तर तुम्हाला जर एवढे करोडो रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला जर हे माहित होतं, मग हे माहित नव्हतं का हा कायदा? हे आश्चर्यजनक आहे. मला वाटतं की आजकाल नवीन भूमिका या सरकारची आहे, आली अंगावर की ढकललं केंद्रावर. यांना काहीही करायचं नाही. तुम्ही बघा, एक विषय सांगा वर्षभरातला विलास भाऊ, मला काही भूमिका कोणा चॅनलची काय भूमिका असते, कोणाच्या व्यक्तीची काय भूमिका असते मला माहित नाही, तर प्रत्येकाच्या भूमिकेचं स्वागत आहे. पण कोणतीही भूमिका ही तर्काच्या आधारावर असावी. मला एक सांगा की या वर्षभरात या सरकारने केलेली स्वतःच्या जबाबदारीचं एक काम सांगा, एक काम सांगा की यांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली. यांनी माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता कालपासून माझा बार, माझं आरोग्य, माझी दारू, माझं शरीर, ह्या अशा पद्धतीचं यांचं राजकारण आहे. नाही, पण लॉकडाऊन आणि कोरोनामध्ये सुधीर भाऊ, तुम्ही जरी विरोधक म्हणून किती टीका करत असले तरी हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा केंद्र सरकारचं आरोग्य विभाग असेल, यांनी सरकारची तारीफच केली ना. काम करायचं असेल तर महाराष्ट्र सरकार करा. मला हा सांगा ना. मी तुमचा गैरसमज दूर करतो. हायकोर्टाचे आदेश न वाचता कोणीतरी एखाद्या ठिकाणी बातमी टाकतो. असं आहे की तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि असं लक्षात आलं की तुम्ही फिजिकली पीटी मध्ये तुम्हाला ए ग्रेड दिला. आता तुम्ही ए ग्रेड पीटी मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये नापास आहे, सायन्स मध्ये नापास आहे, सोशल सायन्स मध्ये नापास आहे, इंग्रजी मध्ये नापास आहे. आता मी समजा उद्या म्हटलं, अरे काय तू ए प्लस घेतला म्हणजे काय पूर्ण मार्कशीट मध्ये तुम्ही ए प्लस झालात का? कोर्टाने काही संदर्भामध्ये 1-2 घटनेच्या बाबतीमध्ये त्यांनी मत व्यक्त केलं. काय केलं? विकर मायकोसिस मध्ये काय करताय सरकार? जन आरोग्य योजनेमध्ये आणण्यासाठी एवढा उशीर करताय. आज महाराष्ट्रामध्ये फक्त महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेमध्ये फक्त 250 रुग्णालय केले. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 ते 5% लोकांनाही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा फायदा झाला नाही. अर्थचक्र बिघडलंय. आणि तुम्ही सांगताय की काही झालं की तुम्ही बघा, या सरकारचं वर्षभराचं काम काय? साधूचा खून झाला त्याच्यात राजकारण, बेकायदेशीर बांधकाम म्हणून एखाद्याने आपल्या विरोधात काही व्यक्त केलं तर 24 तासामध्ये बांधकामावर त्याच्यावर हातोडी चालवायची. शर्जील उस्मानीने सांगितलं की हा धर्म सडक्यांचा आहे, तिथं करायचं. सचिन वाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का वकील पेत्र घ्यायचं? परमवीर सिंग यांच्या प्रेमाचा माणूस मांडीवर डोक्यावर बसवला, त्याची नियुक्ती केली. त्यानंतर आपण सांगायचं जे अधिकारी रिटायर्ड झाले, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडतंय की त्यांचं एक्सटेन्शन देण्यासाठी भांडणं होत आहे. माहिती आयुक्त पद रिक्त आहे. एमपीएससीचे सदस्य तुम्ही नियुक्त केले नाही, लोकायुक्त नियुक्त केले नाही, वैधानिक मंडळ नियुक्त केलं नाही. काय केलं या सरकारने? फक्त केंद्र सरकारला दोष, आमचे जीएसटीचे इतके पैसे आले नाही, पण 1 लाख कोटी केंद्र सरकारने दिले, त्याच्यावर मात्र शब्द पूर्ण करायचा नाही. अरे सर्वांचेच पैसे थांबले होते, काही तुमच्या राज्याचे थांबले नव्हते. आणि म्हणून तुम्ही जे म्हणत आहात की या सरकारने वर्षभरात एकच काम केलं, ते म्हणजे अतिशय खालच्या शब्दाचा उपयोग केला. तुम्ही जरा वर्षभरामध्ये कधी कधी मी सुद्धा पत्रकार कोणी नसलो तर मी बॅचलर ऑफ जर्नलिझमची डिग्री विद्यापीठाच्या अधिकृत डिपार्टमेंट मधून घेतलेली आहे. मला एक गोष्ट माहित आहे की यांनी या सर्व गोष्टींचा एकच इलाज केला आणि तो म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी 2 भेद केले. महाराष्ट्राला देशाला काही घटना झाल्या की टीका करायची, आरोप करायची, तुम्ही एवढा सगळा पाडा वाचलेला आहे, एवढी सगळी उदाहरणं मला सांगा की तुम्ही पालघरचं प्रकरण काढलं. पालघरचं प्रकरण जे आहे त्याच्यावर त्यांनी 24 तासामध्ये अटक केली सरकारने. तसंच प्रकार जो आहे तो राजकारण करायचे नाही. तुम्ही राजकारण केलं ना, तुम्ही राजकारण केलं असं काँग्रेसचं, शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हे बघा, 1-1.5 वर्षापासून काय सुरू आहे? तुम्ही त्यांना म्हणतात तुम्ही राजकारण केलं, तुम्ही म्हणतात त्यांना राजकारण केलं. एक विरोधी पक्ष जो आहे तो फक्त टीकाच करत राहतो, महाराष्ट्राची बदनामी करतो. असं सातत्याने काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे म्हणजे हा जो संघर्ष आहे,
सचिन वाजेवर आम्ही टीका नाही केली, आम्ही सचिन वाजेची कृती सांगितली, यांनी वकील पत्र घेतलं. आता सचिन वाजेच तुमच्या अंगावर उघडलं, हे खरं नाहीये. म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की तुमच्यासारख्या अतिशय उत्तम पत्रकारांनी याचं विश्लेषण केलं पाहिजे ना. नाही, मी तुमच्या दोघांना सांगतो, म्हणजे तुम्ही दोघांनी जे केलंय तो सगळा महाराष्ट्र बघतो. मी एक छोटा पत्रकार आहे, उत्तम म्हणण्यापेक्षा मी छोटा पत्रकार आहे. असं म्हणून आपल्याला बाहेर निघता येणार नाही. ठीक आहे, मी काय डिबेट नाही करत आहे, मी काय डिबेट नाही करत आहे, मी तुमची भूमिका समजून घेतो. चला, मी डिबेट नाही करत. जेव्हा असेल, जेव्हा महाविकास आघाडीचे प्रवक्ते समोर असतील आणि तुम्ही समोर असाल तेव्हा मी भूमिका घेतो. चला, ठीक आहे. सुधीर भाऊ, आणखी एक महत्वाचा मुद्दा, मराठा आरक्षण झालं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, तुमचे नेतेही बोलतायत. दुसरा एक महत्वाचा प्रश्न, मागासवर्गीय पदोन्नतीच्या संदर्भात फक्त गोपीचंद पडळकर सोडून इतर भाजपचे नेते काहीही बोलत नाहीये, काही पाठिंबा देत नाहीये किंवा विरोधी करत नाही. मला सांगा, काय भाजपची काय अधिकृत भूमिका काय? जेव्हा गोपीचंद पडळकर बोलताय तेव्हा भारतीय असा आहे, गोपीचंद पडळकरांनी एक शब्द वापरला होता काही नेत्यांच्या संदर्भात, आणि तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं आमची भूमिका नाही. तेव्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाही, तुमचीच भूमिका आहे. आणि आता गोपीचंद पडळकरजी जेव्हा भूमिका मांडताय तेव्हा ती काय व्यक्तिगत भूमिका. तर आश्चर्य, अंधेर नगरी चौपट राजा, 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा ये सरकार. म्हणजे तुम्हाला जेव्हा शिवी दिली त्यांनी, किंवा शिवी म्हणता येत नाही, काही अपशब्द वापरला, तेव्हा सर्व भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की बा ती ते व्यक्तिगत शब्द आहे, तो काही योग्य नाही. तुम्ही किती फेसबुक ट्विटरवर किती भूमिका घेत होते. आणि आता जेव्हा माननीय गोपीचंद पडळकरांनी ही भूमिका मांडली तर तुम्हाला आता ती काय भाजपची भूमिका आहे का? म्हणजे कशाही पद्धतीने भेद निर्माण करायचा, डिवाइड अँड रूल ही इंग्रजांनी स्थापन केलेल्या पक्षाची नीती आहे. मग पदोन्नतीचं आरक्षण या संदर्भात सुद्धा कुठं काँग्रेसचे सर्व नेते बोलत आहे काय? राहुल गांधी सांगितलं, सोनियाजींनी सांगितलं, या संदर्भात काँग्रेसचे अशोकराव चव्हाणांनी सांगितलं, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं. आपण अशी भूमिका कशी मांडतो? आता काँग्रेसची भूमिका जेव्हा नितीन राऊतांनी मांडली याचा अर्थ ती काँग्रेसची भूमिका आहे. मग यामध्ये हा प्रश्न कुठं उपस्थित होतोय? आणि अशा पद्धतीने वातावरणामध्ये भेद करण्याचं काम करायचं नाही. मराठा आरक्षणासाठी नाही, मराठा आरक्षणासाठी सगळे फिरतायत. म्हणजे काल आजपासून दौरे सुरू झाले, त्याच्यामध्ये तुम्ही असाल, तुम्ही महाराष्ट्रात फिरणार आहात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तसाच दुसरा एक समाज आहे, त्याच्याविषयीची भूमिका. मला वाटतं की म्हणून तर तुम्ही गैरसमज करून घेता. तुम्ही पहिल्यांदा जो मुद्दा मांडला की मराठा आरक्षणाच्या बाजूने भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने उभी आहे, भारतीय जनता पार्टीने पूर्ण प्रयत्न केले आणि ते हायकोर्टात टिकवलं. यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात पराभूत केलं, यांनी लक्ष दिलं नाही. पण खोटं बोल पण ठरवून बोल. यांनी काय केलं की हरल्यानंतर त्या दिवसापर्यंत काही सांगितलं नाही, आता काय सांगताय ही जबाबदारी केंद्राची आहे. हे जे यांचे शब्द आहे हे जनजागरणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पद्धतीने जे शब्दाचा विष कागवण्याचा प्रयत्न झाला आहे, त्या विषाचा उतारा हे दौरे आहे. आणि म्हणून दौरे आहे म्हणजे काय? दौरे यासाठी आहे की गैरसमज असता कामा नये, अतिशय स्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आता पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर या सरकारने आरक्षण दिलं नाही तर भविष्यात तेही होईल. पण आता काँग्रेसचेच मंत्री मागणी करताय आणि काँग्रेसचे मंत्री म्हणताय की आम्ही पाठिंबा काढून घेऊ जर पदोन्नतीचं आरक्षण दिलं नाही, तर आम्ही वाट पाहतोय. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. चंद्रपूरच्या दारू बंदी संदर्भात तुम्ही चर्चा करणार होतो, पण इतरही मुद्दे तुमच्याशी चर्चेत आले आणि एकूण आपली जी भूमिका आहे किंवा एकूण दारूबंदी विषयी कशा प्रकारे ही दारू बंद झाली आणि ती पुन्हा सुरू झाली याचा आढावा तुम्ही घेतलात. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.